तर चारूच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेलो होतो रत्नागिरीतल्या या सुंदर रिसॉर्टमध्ये. आहे की नाही कोकणात ग्रीसचा फील. पोहोचल्या स्टाफने आमच्या सामानाचा ताबा घेतला आणि मी निघाले चहाचा कप घेऊन थेट समुद्रावर. हातात वाफाळता चहा आणि समोर उधाणलेला समुद्र. आणखी काय हवं. आणि सोने पे सुहागा म्हणून पाऊसही आला. हा दादा छत्री घेऊन धावत येत होता, पण माझा प्लॅन काहीतरी वेगळाच आहे. इतक्या सुंदर ठिकाणी असताना पाऊस आल्यावर भिजायला नको. मनसोक्त पावसात भिजून घेतलं आणि हे सगळे येईपर्यंत पाऊसच गेला. मग काय स्विमिंग पूल आहेच. पूल मध्ये उतरून धम्माल मस्ती केली आणि भिजून कुडकुडल्यावर तिथेच गरमागरम भजी आणि चहा. आता माझी बॅटरी संपली होती, त्यामुळे मी आले माझ्या खोलीत. एकदम वॉर्म आणि कम्फर्टेबल. आणि हो, इथे डुप्लेक्स रूमही आहेत. चौघांच्या फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट. बरं, अंधार पडेपर्यंत बाहेर यांचा खेळ चालूच होता. संध्याकाळ छान गेली आणि मग आवरून निघालो पूल साइड बार सेटअपकडे. एकदम भन्नाट माहोलमध्ये छान छान डिश आणि मस्त मॉकटेल ट्राय केले. आणि आता चारूचा वाढदिवस. हा सगळा सेटअप ऑलरेडीच लावलेला होता आणि रात्री बरोबर 12 वाजता केक कापून वाढदिवस साजरा केला. बरं, या सगळ्या स्टाफनी आम्हाला खूप मदत केली आणि कुलदीप दादा तर उत्तम माणूस. इथली सर्व्हिस आणि मॅनेजमेंट खरंच खूप छान होती. बरं, सकाळी नाश्त्याला पण बरेच पर्याय होते. फ्रूट कॉर्नफ्लेक्स सारखे हेल्दी ऑप्शन, लहान मुलांना आवडणारे मफिन्स, व्हॅनिला शेक. पण मी जरा देसी गर्ल असल्यामुळे मी आपला इडली आणि पराठाच घेतला. आणि चारूनी फार जद्दोजहद करून केलेले टोस्ट नंतर अर्धे अधिक मीच संपवले. आता इतक्या अस्थेटिक जागी बसून खाल्ल्यावर 4 घास जास्त जाणारच ना. एकूणच वेळ खूप छान गेला आणि खूप मजा करून आम्ही आमच्या घरी परत निघालो. इथल्या डिटेल्ससाठी खाली कमेंट करा, पाठवून देते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.